पियूची काढली का तुम्ही ऑफिसमधून सुट्टी काढली काय? सोडता का आम्हाला नेऊन? हां तुम्ही म्हणे ना ऑफिसमधून सुट्टी काढतो म्हणे आणि मग तुम्हाला सोडायला येईन म्हणे. मग यायच्या इथं सोडता ना तुम्ही नेऊन? हे कसं आहे राधिका, मी आलोच तो तुला सोडाले पण काय करू, साहेबाला म्हटलं सुट्टी द्या म्हटलं मला 2 दिवसाची म्हटलं. मग इच्छा होती का तुम्हाला दोघीला सोबतच न्याव आणि सोबतच घेऊन याव. पण साहेब म्हणे म्हणे सुट्टी काही भेटत नाही म्हणे, सध्या म्हणे काम आहे म्हणे अंगावर म्हणे. मग त्याच्यानं सुट्टी काही भेटली नाही. मग असं कर ना तू, कारण की हे पाय अंक्याला झाडलं असतं पण अंक्या बाबाले वावरात मदत करून राहिला. त्याचंही तिकडे कॉलेजमध्ये चक्रा चालू आहे. त्याला काही घेऊन जाणं काही पुरत नाही तर म्हटलं त्यालाच म्हटलं असतं मॅम, मी जर गेलो नसतो ना, आलो नसतो तुमच्यासोबत तर त्यालाच म्हटलं असतं का जा म्हणून याच्यासोबत. पण जाऊ दे ना, तुम्ही दोघीच आहे ना. कोणते चोर पकडून राहिले तुम्हाला रस्त्यानं? चोर पकडाले दोघीच तर तुम्ही काफी आहे. तर दोघीच जा आणि काय म्हणते तर येऊन जा लवकर ये जा. पण 2 दिवस सांगितले, 2च दिवसात यायचा. नाही तर लावा तिथं 3, 4, 8 दिवस. एवढे दिवस काही लावजा नका, नाही तर मग म्हणशील तू नाही तर मग मी जाऊन देणार तुला पुढच्या वेळेस. जाऊन देईन. हो जी, लयच हे दिसता तुम्ही. एकटं म्हटलं तुम्ही काय बोलले होते माझ्या आईसोबत? आठवा ना काय बोलले होते तर. आता काय बोललो होतो मी? आता काय आठवू? असं स्वतःचं बोललेलं बरोबर विसरून जाता तुम्ही तर. स्वतःचं बोललेलं विसराले. काय सांगितलं होतं तुम्ही आईले? म्हणे मी म्हणे 15 दिवसातून 1 महिन्यातून म्हणे इले आणत जाईन म्हणे. गाडीवर बसून आणत जाईन म्हणे, भेटभट करत जाईन म्हणे आणि घेऊन चालला जात जाईन म्हणे. त्याच दिवशी म्हणे लागन तर वापस म्हणे. नेलं काय तुम्ही? 4-5 महिने झाले म्हटलं. पण एकही वेळा असं म्हटलं नाही तुम्ही. आणि आता मला स्वतःहून मना लागून राहिलं तुम्हाला. ते तुमच्याजवळ टाईम नाही आहे म्हटलं जायचा. बरं जाऊ द्या मग. पण आता हो तरी म्हटलं म्हणा तुम्ही. ते एक गोष्ट चांगली झाली, मी जास्त दिवस काही राहणार नाही. बस 2 दिवस राहीन आणि येऊन जाईन मग 3ऱ्या दिवशी. बरं ठीक आहे ना. आता ते कसं आहे राधिका, आता त्यावेळेस तुम्ही दोघी मायले की लय लढून राहिल्या होत्या. आता मन ठेवासाठी मी म्हणून दिलं. पण माझी इच्छा होती तुला घेऊन जायची, पण काय करू आता, कामच आहे. आणि तुला तर माहीत आहे साहेब लवकर सुट्टी नाही देऊन राहिला, कारण की काम आहे ना आता. आणि ऑनलाईन काम तर जास्तच वाढून गेलं, त्याच्यानं सुट्टी काही भेटत नाही. बरं मग आज तर होऊ दे. आता उद्या निघतं काय मग तू? उद्या निघून जाय मग सकाळी. अहो पिऊजी, उद्या निघायचा काही प्रश्न नाही आहे म्हटलं. पण आता आतेबाई आहे घरी आणि मी काही आतेबाईला सांगत नाही. आतेबाईला सांगा नाही लागन काय? आता साल्या म्हटलं त्या गावावरून म्हणून मी आली म्हणून सुना म्हणून जायचं म्हणून राहिल्या म्हणून. आणि मी तर काही बोलत नाही बाप्पा. मी बोलली का मग त्या मला चुपच बसून देते. बडबड करते आणि चुप बसून देते. आणि पुन्हा बोलायला भिडली का मग त्याची दोघीची चांगली झमकून जाते. मग त्याच्यापेक्षा असं करा ना, तुम्हीच बोला ना. तुम्ही सांगून देते इले आते पहिले म्हणा, त्या दोघी म्हणा चालल्या म्हणा उद्या म्हणा आणि येते म्हणा 2 दिवसात. तुमचं बोलणं नाही टाळण म्हटलं त्या. आणि आम्ही बोलन ना तर मग आम्हाला काही जाऊ देणार नाही. अडथळा आणन काही ना काही. एक तर म्हटलं एवढ्या दिवसाच्या नंतर चालली. मग त्यानं अजून काही अडथळा आणला का मग जाणं काही होणार नाही. बरं मी बोलतो ना आईसोबत. मी बोलतो, तू काय काळजी घेतो. मी सांगून देतो का त्या दोघी चालल्या म्हणून. तुम्ही काही काळजी नका करू. हो पिऊची, आतेबाई आल्या, मी जातो आता. बापा, हे राधिका कोण चालली गेली बापा मला पाहून? मला पाहिलं आणि पटापटा निघून गेली. काय झालं इले आता? काय झालं इले आता? काऊन रे पियुष? मला पाहिलं ना तुझ्या बायकोनं चालली कोण गेली? असं कोणतं अर्जंट काम येऊन गेलं होतं तिले? अवा आई मॅच धाडलं. जरा असं म्हटलं एखादा कप चहा करून दे म्हटलं. मॅच धाडलं तिले. आता चहा पेतो काय? झोप नाही येणार ना? आता 1-2 तासात झोपीचाच टाईम होते. आणि झोप नाही येईन मग काय जागा राहशील काय? एक तर एवढं काम करावं लागते म्हटलं ऑफिसमध्ये. आणि झोप गिप बरोबर झाली पाहिजे. आता काय पेतो चहा आणि पहा. हो नाही, थोडासा पिऊन राहिलो होतो. मी काय म्हणतो, मला नाही तुझ्यासोबत बोलायचंच होतं. माझ्यासोबत बोलायचं होतं? काय बोलायचं होतं तुले? अहो आई, मी काय म्हणून राहिलो होतो, म्हटलं राधिका ले पाठवतो म्हटलं मी 2 दिवसासाठी माहेरी तिच्या माहेरी. काऊन तर काही झालं काय तिथं? नाही आई, असं काही नाही आहे. काही नाही झालं तिथं. आता कसं, आता लय दिवस झाले ना ते गेली नाही. तिच्या आईची आठवण येऊन राहिली होती. बाप्पा, आता तर गेली होती. 2-4 महिने होऊन गेले आणि अजून काय आठवण येऊनच राहिली काय? 2-4 महिने कायले झाले रे? जास्त वेळ तर काही झाला नाही आणि एवढ्या लवकर आठवण येते काय माहिती? नाही बाई, जास्त वेळ होऊन राहिला ना. आता तब्येत खराब होती तेव्हा गेली होती ते. तेव्हापासून गेलीस कुठं? तर मग तुला काय विचारायचं? मग तिला काय एकटीला पाठवतं काय? एकटीला पाठवतं काय तिले? नाही आई, ते म्हणते पूनम आणि ते दोघी मिळून चालल्या जाईन म्हणते तिच्या माहेरी. आता पूनमही गेली नाही की नाही अकाळी पकाडीले. तर ते म्हणे जरासं तिचंही मन होते म्हणे, तिला घेऊन जातो म्हणे आणि आणतो म्हणे 2 दिवसात म्हणे. मी राहीन म्हणे 2 दिवस म्हणे, अशी म्हणून राहिली होती ते. तर मी म्हटलं जाय म्हटलं. पण एक वेळा म्हटलं तुला सांगून देतो, कारण की तू आताच आली की नाही गावावरून. मग तू म्हणशील का उद्या चालल्या ह्या बा 2 जणी आणि मला सांगितलंही नाही. हे काही गोष्ट झाली काय? हे गोष्ट झाली काय तू सांग आता. एक तर म्हटलं मी 8-10 दिवसापासून गावी गेली होती.
जेमतेम आली म्हटलं आज, तर ह्या सुना म्हणते का आम्ही चाललो म्हणते. हां मग घरदाराचं कोण पाहिन, कोण करन. माझ्याकडून जमते का, तुला तर माहीत आहे मग अर्ध सांड उबळ करतो म्हणून मी. आता तर म्हटलं अंकुश आई आहे, तुम्ही मोठी आई आहे. हां 2 माणसं अजून वाढून गेले म्हटलं. पहिले तरी तुम्ही 2च जण होते. हे 5-5 जणीचं माझ्याकडून होईन काय व्हासाठी. आणि ते चालली म्हणा तर तिला म्हणा एकटीला जाय म्हणा, एखादी जण थांबा म्हणा इथं म्हणा. दोघीच्या दोघी चालल्या जाते काय आता. कमीत कमी ते पूनम थोडं ना थोडं तर करन. इथे गेली तर 2 दिवस सांभाळून घेईन ते. पण दोघी चालल्या जाईन तर मग घर कोण सांभाळा. आई तुझी गोष्ट बरोबर आहे, पण कसं आहे आता थेईनी गेली लई दिवसाची. थेईनी गेली म्हटलं आणि पुन्हा मग आली तर तिला कुठं झाले भेटलं व. 2 दिवस काय तू सांभाळून नाही शकत काय, काही बोलता आई तू. जराशी सुनायलाही म्हटलं मोकळीक देत जाय, अशानं नाही होत आई. अशानं नाही होत. जरासं म्हटलं जरासं हे करत जाय सुनाईसाठी. मग सुनाईच्या मनात येते का नाही बा आमची सासू जाऊ देते आम्हाला. एक तर म्हटलं जात नाही त्या. राधिका तर जायचं नावच नाही घेत. ते तर म्हणतच नाही की मी सदैव जातो म्हणून. ते 4 महिन्यात 5 महिन्यात एखाद्या वेळेस येते तिला आठवण. मग तेवढी नाही जाणार काय आई, आणि कोणत्या तोंडानं म्हणू मी तिले का नको जाऊ म्हणून. म्हटलं त्या दिवशी तिची आई लढून राहिली होती फोनवर. म्हणे आठवण येऊन राहिली म्हणे, त्या एखादा चक्करीने मारला असं तसं. तर मग काम होतं तर मी म्हटलं फोनही नाही दिला म्हटलं तिले. बोलणंही नाही झालं. मग नंतर ते पूनमच्या मोबाईलवरून बोलली म्हटलं. आता तिच्याजवळ मोबाईल नाही काही नाही ना काही नाही. आता मी देतो तेव्हाच तिचं बोलणं होते. आता एवढ्या दिवसानं जाईन ते तर किती काही म्हटलं तरी आस राहते ना हो आई. अशी नको करू तू. जाऊ दे 2 दिवसासाठी, काही त्या महिन्याभरासाठी नाही चालल्या. आता त्या निर्णय घेऊनच घेतला का जायचंच आहे म्हणून, पाठवायचंच आहे म्हणून. मग मला कायले विचारून राहिला तू. फालतूच म्हटलं मला कायले विचारून राहिला. जर तुमचे तिकडेच झाले सगळे काही बोल वचन सगळं काही तिकडेच होऊन गेलं, मग कायले फालतूस जराशीसाठी मला विचारता. मला नाही विचारा, पाठवून द्या आपल्या बायकोले. ते तुही बायको आणि तू तिचा नवरा. आता तुम्हाला जसं पटतं तसं करा बापा. आम्ही कोण आहे घरातलं, आम्ही मोठं थाटं थोडी नाही घरात. करा तुमच्या मनानं करा, काय करायचं आहे काय नाही करायचं आहे. करा आई आई काही आई नाही. जाय पाठव बायकोले पाठव जाय. सांभाळून घे तुम्ही मग घर अंधार. एक तर म्हटलं तिथं होती तर तिथेही म्हटलं त्या चालल्या गेल्या. 2 जणी चालल्या गेल्या. तिथेही म्हटलं मला एवढ्या चुलीवर स्वयंपाक करायला लागला. 8 दिवस स्वयंपाक केला म्हटलं मी. आणि आता इथं आली नाही तर ह्याही दोघीचाच विचार करून राहिल्या. म्हणजे आपलं काही हे आहेच नाही ह्या घरात. बस इकडून तिकडे आणि तिकडून इकडे बस असं लोटालाटी चालू आहे आपल्यासाठी. काय आहे नशीबच आहे आपलं असं. काय करणार आहे कोणी. लेकरच चांगली नाही आहे, पोरच चांगली नाही आहे, तर सुनेले बोलून काय फायदा आहे. पोरायलाच लागत नाही ना मायची, पोरायला लागासाठी. ह्यामुळे आतू सासून तर नाका दम आणून टाकला. कवासा जाते आणि कवासा नाही तर कितीच काही चांगला स्वयंपाक केला आणि किती काही चांगली भाजी केली तरी म्हणते भाजी चांगलीच नाही झाली. काही यायच्यासाठी काय हॉटेल खोलाव काय आता. एखादं हॉटेलच खोलता आता मी. एवढी साजरी भाजी झाल्यावरही म्हणते चांगली नाही झाली. एवढे चांगले कपडे धुतल्यावरही म्हणते डागणी निघाले म्हणते कपड्याचे म्हणते. म्हटलं फक्त कमीपणा पाहून राहिला त्या. कोणत्या गोष्टीत काय कमी झालं आणि कोणत्या गोष्टीत काय कमी नाही झालं आणि टचटच बोलून राहिल्या. ह्या रुपेशजीले म्हटलं ना म्हटलं त्याइले का पहा जरा असं समजावा त्याइले. सगळं करून राहिली ना मी आता गपचुपपणे पूर्ण घराचं करून राहिली म्हटलं तरी हात धुवून माझ्या मागच लागून गेल्या. मागच लगासाठी येईल काय घरी कामं नाही आहे का काय माहिती. येऊन बसून गेल्या नागोबासारख्या म्हटलं माया घरी. आणि नुसतं म्हटलं नाकात दम करून राहिला तर माया. आईले काल फोन लावला होता तर आई म्हणे जाईन म्हणे अंकुश दादाचा येईन म्हणे न्यासाठी म्हणे. काय माहिती आई गेली काय तर घरी गेली तर निवांतपणे बोलणं होते. तिथं काय बोलणं होते. तिथं तर आईले फोन लावून आई होते मी काम करून राहिली. आपलं कोणी ऐकायला नाही आहे म्हटलं, ऐकायला राहिले. आता इले काय झालं, एकटीच बडबड करते काय. मॅटगीट झाली काय. मॅटवाण्याची एकटीच बडबड करून राहिली आणि तोंड फुगून बसली आहे इथं. रश्मी रश्मी काय झालं व. काऊन बसली इथं. तिकडे कामकीम काही पाहणी लागत काय तुले. इथं येऊन बसून गेली तर तू. तिकडे सगळे चहाची वाट पाहून राहिले आणि तू रूममध्ये आहे. ते म्हणून राहिले आता आनंद रश्मी नंतर आनंद रश्मी. आणि तू इथं ते वाट पाहून राहिले ना सारेचे सारे. आणि चहा कर बरं. हो आता तेवढंच तर काम उरलं की नाही मले. मस्त कामं करतो तुमच्या घरचे. चहा देतो, पाणी देतो, नाश्ता देतो, नाश्त्यासोबत गोड देतो, जेवणासोबत गोड देतो, 2-2 4-4 भाज्या करतो. म्हणजे माझा जीव थोडी ना होय, जीव नाही होय म्हटलं. चांगली राहिले करून राहिली म्हटलं तर तुम्ही लोक चांगले नाही राहू देऊन राहिले. तुमची आत्ता तर म्हटलं हात धुवून मागून लागून गेली. जसं काही हात धुवून मागं लागाले. कोणत्याही भाजीत म्हटलं कमीपणा काढते. पातळच झाली, हे तर घट्टच झाली, हे तर पाण्यासारखीच लागून राहिली. बस असंच चालू आहे म्हटलं. मी म्हटलं कावली म्हटलं या घराले कावाले. एवढं म्हटलं एवढ्या दिवसाची इथं आहे म्हटलं कधी असं वाटलं नाही. पण तुमच्या म्हटलं आत्यानं 8 दिवसात नाकी 9 आणून टाकले म्हटलं माया. हो काय मग याच्यात इथं तुझीच गलती आहे ना. तुझं काम होतं तुला माहित आहे ना. तुला आईनं सांगितलं, रुंजूनं सांगितलं, मी सांगितलं का आता जराशी गरम दिमागाची आहे. तुझं काम होतं ना तिला प्रेमानं घ्यायचं. ते काय सदैव आपल्या घरी येते काय. 2-4 वर्षातून आली म्हटलं ती बाबाची तब्येत खराब म्हणून आली. नाही तर काय तिला काय फुरसत होते काय. ते काय आपल्यासारखी खाली आहे काय. खाली आहे काय ती आपल्यासारखी.
खाली राहिले. एक तर तिची फुरसत होत नाही. ते बाबाचं ऐकलं म्हणून आली म्हटलं ते. एवढ्या दिवसासाठी येतही नाही ते. आली का चालली भेटभाट करू. नाही तर बाबा चालले जाते म्हटलं तिथं भेटायसाठी. आम्ही चाललो जातो, पण तिची फुरसत होत नाही. आणि ते आली तर मग तुझं काम होतं ना तिचं वरवर करणं. बाप्पा किती करू वरवर का आता डोक्यावर बसून घेऊ. एवढं करू नये म्हटलं. तुमच्या आत्याला काही नाव नाही आहे. नाव राहिले नुसतं माझ्या मागं लागून राहिलं. तुम्ही सांगून द्या त्याला म्हटलं सांगाले. चैन नाही घेऊन देत कोणत्या गोष्टीचा चैन घेऊ द्यासाठी. नाही तर म्हटलं मग खोपडं गिपडं खराब झालं ना तर माझ्या आईला फोन लावन आणि मी चालली जाईन म्हटलं माझ्या माहेरी. जाईन 2-4 दिवस 8 दिवस येतच नाही. मग 2-4 दिवसासाठी कायले जातं न? 8 दिवसासाठी नको जाऊ. जाशील ना तर हमेशासाठी चाललीच आहे. माझ्या मागची कटकटच दूर होऊन जाते. तसंही मी तुला पहिले म्हटलं होतं सगळं सांगून तुला सगळं काही पटवून इथं आणलं होतं का माझ्या घरच्या लोकांचं तुला ऐका लागन. माझ्या घरच्या लोकांचं ऐका लागून तुला सांगितलं होतं ना. आणि काय होते तुला आता आली ते पावनपणी तर चालली जाईन ना. इथं काय जिंदगी काटायला आली काय ते का जन्मभर आली इथं निरी मॅटसारखी करत राहायचं. तुला म्हणून राहिलो का 8-15 दिवस राहीन होते आणि चालली जाईन. नाही तर ते मागून राहिली तू आईचा नंबर देऊ काय मग सांग. देतो मी नंबर बोलवते मग ते तुझ्या आई बाबाला इथं तू करीने सांगते. पण सारा धिंगाणा करा अजून. एक तर बाबाची तब्येत खराब आहे. मस्त तमाशे दाखवा मग. हे पा रुपेची तुम्ही आता उलट कायले बोलता व. मी तुम्हाला म्हटलं काय का मी हमेशासाठी जातो म्हणून. आता तुझं म्हणणं तर थेचून राहिलं ना. मी कोणाचं ऐकू सांग. एक तर म्हटलं माझा बाप बिमार. घरादाराचं सगळं पाहा लागते मला. वावरशेचं पाहा लागते म्हटलं. आणि तुला काय आहे तुला तेवढ्याच गोष्टी सुचते. रूममध्ये आलं का तेवढंच कीर्तन चालू राहते. बाहेर गेलं का तेवढंच कीर्तन चालू राहते. आता डोक्याच्या बाहेर जर गोष्ट केली ना तू खरंच तुझी तयारी कर आणि चालली जाय. तुझ्या मागचं टेन्शन चाललं जाते आणि माझ्या मागचं टेन्शन चाललं जाते म्हटलं. सगळं आपापल्या मनानं जीवन जगा. सगळं आपल्या मनानं जीवन जगा. मी जगतो माझ्या मनानं ह्या किटकिटीच्या पोई. तिले म्हटलं का ऐकून घे 2 शब्द ऐकशील तर काय होणार आहे. आणि पहिले चुकी हिचीच आहे ना. कायले तोंड द्या लागत होतं आत्याले. आत्या काही म्हणून राहिली तर ऐकून घ्या लागत होतं. मोठी आहे बा म्हणून तिच्यासोबत टळ करून राहिली. मग तर ते आहेच. मग ते सोडते का इले सोडायले. पहिले आपले पाव ना आपले करीने नाही दिसत आपण काय करून राहिलो काय नाही. मोठ्याच्या तोंडी जाशील तर मग असं ऐकायला भेटनच तुले. नाही तर मग सप्पा फोन लाव तुझ्या आईले गेले. फोन लाव आणि मग काय म्हणते तर बोलवते इले आणि काय आहे तो कर. जाशील तर जाय राहशील तर राह. आता मी कोणाच्या मनात बोलत नाही आणि मी रूममध्ये येत नाही म्हटलं. जेव्हापर्यंत तुझ्या दिमाग शांत होत नाही आणि तिचंही आत्याचंही होत नाही तेव्हापर्यंत मी नाही येत. मी जातो आता आणि बाहेर बसून जातो तो. बाप्पा काय मॅट आहे हा माणूस. जराशी नाही लागत ना. जराशी नाही लागत म्हटलं बायकोची. जराशी नाही लागत. असं वाटते का बस जबरदस्तीने येऊन बसून गेली मी यायच्या उरावर. जबरदस्तीने बसाले. जाऊ दे यायचं कीर्तन काही ऐकायला पुरत नाही बाप्पा. मॅट करून सोडन हे तर आपल्याला मॅट करून सोडाले. मी माझ्या आईलेच फोन लावतो ना. माझ्या आईले फोन लावतो आणि तिले म्हणून सांग म्हणून आता चुकी कोणाची आहे. याचं सगळं करून राहिली धरून राहिली सगळं काही करून राहिली म्हटलं तरी बुक्के मायावरच देऊन राहिले. द्यासाठी एक वेळा गलती केली तर 50 वेळा सजा द्यान काय त्याची. सजा त्याला माझ्या आईलेच फोन लावतो ना मी आणि बोलतो ना सगळं काही सांगतो. काय व अंकुशजी एवढ्या दिवसाच्या नंतर म्हटलं तुम्ही तुमच्या मामा मामीच्या इथे गेले होते. इतक्या लवकर येऊन गेले. राहा लागत होतं रात्रभर. एवढ्या दिवसाच्या नंतर गेले होते तर बस गेले आणि आले. तुम्हाला तर म्हटलंच होतं का थांबून जायचं म्हणून. पण बाप्पा तुम्हाला तर गमत नाही कुठेही. आता कसं आहे पहिलेचे दिवस वेगळे होते आताचे दिवस वेगळे आहे. आता काही गमत नाही तिथं. आता नाही गमत. आता काय आहे आप्पाही नाही आहे तिथं. मग आप्पा होते ना. मग आप्पा तर भल्ले लाड करे. एवढा लाड करे म्हटलं आमचा का खूपच. दादाचा तर खूपच लाड करे म्हटलं आप्पा. पण आप्पा गेले तेव्हापासून ना गमतच नाही तिथं. गेलं का आप्पाचीच आठवण येते एकदम. नाही तर आप्पा म्हटलं आम्हाला खांद्यावर बसवे आणि पूर्ण म्हटलं बाजारात काय चक्कर गुजरीत काय चक्कर 5 वाजता नाही म्हटलं आम्हाला फिरासाठी. मस्त मजा आहे म्हटलं तिथं. पण आता काही नाही राहिलं. आप्पा नाही राहिले ना तर काहीच नाही राहिलं तिथं. आता मामा मामी आपापल्या कामी राहते. आणि आजी थकली आता. आजी कुठं घेऊन फिरणार आहे. ती फिरते मामाच्या लेकरीच्या मागं. पाहिजे ते इले मामा मामी जाते तर वावरा शेतात जाते तर कामासाठी. हो काय. पण अंकुशजी तुम्ही किती आहे व. तयारी केली आणि गेलेही म्हटलं. मी वाटच पाहून राहिली का एखाद्या वेळेस मला खोटं नाटं तरी म्हणन. चल ना पूनम आपण दोघं मिळून जाऊ. कमीत कमी म्हटलं मी तुमच्या मामा मामीचं घर तरी पाहिलं असतं. त्याला भेटली असती. मला लग्न झालं तेव्हापासून कोणीच नाही आलं म्हटलं मला भेटासाठी. मी आजीलाही नाही पाहिलं कोणालाही नाही पाहिलं. जराशी गेली असती तुमच्यासोबत आली असती. पण म्हटलं तुम्ही असंही नाही म्हटलं मला का चल म्हणून. अरे त्याच्यात काय आहे. जर मी तिथे एखाद्या दिवसासाठी गेलो असतो तर नेलो असतो तुले. आता गेलो ना आलो मग काय म्हणू तुला चलाच मी. काय म्हणू म्हटलं सांग तू आता. हो काय म्हणू म्हणता मले. आणलं तेव्हापासून म्हटलं घरात टाकून दिलं.
फक्त तेवढं पेपर द्यायला गेलो होतो ते कामशीर गेलो होतो. कुठं जाणं नाही, कुठे येणं नाही, काही नाही. बस घरातल्या घरात पडलं रा. तुम्हाला तर असं वाटत नाही का घेऊन चला म्हणून? तुमच्याजवळ पैसा दिलाच राहत नाही म्हणते, माझ्याजवळ पैसा दिलाच नाही आहे म्हणते. आता म्हटलं रिझल्ट लागला, सगळं लागला. पटकीने आणा तिथून मार्कशीट आणा, डॉक्युमेंट आणा आणि इकडे म्हटलं नोकरीसाठी लावा तालजोड. जा इंटरव्ह्यू त्यासाठी एखादा मस्त म्हटलं बनवा, काय म्हणते त्याला, रिझ्यूम बनवा आणि काय म्हणते तर लावा डॉक्युमेंटले आणि पहा कुठं लागते का नाही लागत. तर चांगली नोकरी लागली का मग आपलं टेन्शन कमी होऊन जाते. हो करतो ना. आता करतो ना, धीरे धीरे एकाएकी होते काय. येऊ तर दे, मार्कशीट तर येऊ दे. आता ऑनलाईन रिझल्ट लागला, आणतो ना डॉक्युमेंट, आणतो ना आणि मग लावतो ना तालजोड. कायले तू एवढी हे करतो? लावतो ना. या कोळ्या नोकरी लागू दे, मग आपले दिवसच बदलून जाते म्हटलं. हो बदलन ना दिवस काऊन नाही बदलन? उकंड्याचे दिवस बदलन ते आपले काऊन नाही बदलन? आपले चांगले दिवस येईन. पण मी काय म्हणतो अंकुशजी, राधिका ताई मला काय म्हणे, त्या चालल्या म्हणते त्याच्या आईच्या इथं. मला म्हणे तुलाही नेतो म्हणे, तू कुठं गेली नाही तर म्हणे चल म्हणे 2-3 दिवसासाठी. तर म्हटलं मग इच्छा आहे झाले. तू इच्छा आहे काय झाले? तू जातं काय? हो लय दिवस झाले म्हटलं कुठे गेली नाही, आली नाही. आईची कडची आठवण येऊन राहिली होती. तुम्हाला तर म्हटलं नाही एखादा फोन लावून पहा. पण तुम्ही तर कानावरच नाही घेऊन राहिले. एखादा फोन लावला असता तर जरासं माहीत झालं असतं त्याच्या मनात काय आहे काय नाही. मग आपण समोर हे केलं असतं. तर तुम्ही फोन नाही लावत बाई आणि मला तर भेवच लागते फोन लावायचा. आता पूनम, आपण एवढं मोठं काम केलं, तुला स्वतःला भेव लागते लावायचा आणि मला नाही लागणार काय? मीच तर होय सगळ्यात मेन त्याच्यातलं म्हटलं कॅरेक्टर. एवढं मोठं कांड झालं तर आणि मला भेव लागणार नाही काय? तू मला म्हणतो तू स्वतः लावणं, स्वतः नाही लावत फोन. लाव फोन. आता ते किती काही म्हटलं कॉलही केला आणि कोई केला आणि शिवाय दिला तर तू आई वडील होते. तू ऐकू शकतो त्याची. मला दिन तर चांगलं वाटेल काय मग? आणि चांगली वाटायचं जाऊ दे, मग ते नंतर चांगलं नाही वाटणार ना. पहिल्यांदा तूच बोल, नंतर मी बोलन. आता तू येऊन जाय तिकडून. तू मन आहे ना राधिका वहिनीसोबत चाले त्याच्या गावी, त्याच्या आईच्या. तर तू चालली जाय आणि तिकडून आल्यावर नाही का आपण एखादा प्रयत्न करूच. तू आईला फोन लावायचा, खरंच करू. नाही तर मग एखाद्याजवळ मी संदेशा देतो. कारण की आता आपले पेपर गिपर होते तेव्हा तुझ्या भाऊ दिसला ना, भल्ला रागी भरला होता तो. वेळाच तर नाही आला म्हटलं होतं तुला पाहासाठी का बोलासाठी तुझ्याजवळ. म्हणजे त्याच्या मनात लय राग आहे. आतापर्यंत त्याचा राग काही उतरला नाही. मग तू तिकडून येऊन जा गावावरून, मग आपण लावू फोन आरामशीर. नाही तर आताच लावशील ना तर अजून तुझा मूड खराब होऊन जाईल आणि मग तेच ते गुंतारा राहील तुझ्या डोक्यात. कुठं जाशील नाही ना तर ते काही हे होणार नाही, हॉल होणार नाही. मग तू येऊन जाय. केव्हा चालल्या तर केव्हा म्हणे तर आधी कधी जायचं? आता म्हणतच होत्या ना त्या, घरी कोणी नव्हतं तर म्हणे आपण दोघी चालत होतो, घर कोण सांभाळन म्हणे. आता आते बाई आल्या तर आता सांभाळतात ना त्या सांभाळतात. मग निघतो आम्ही आज उद्या. आता माहीत पडते केव्हासा नाही तर. पण मी काय म्हणतो, माझ्याजवळ काही चांगले कपडे आहे नाही. नुसते ह्या ड्रेस घालून राहिली म्हटलं मी. तुम्ही मला एखादी साडी नाही घेऊन दिली, काही नाही घेऊन दिलं ना. मग ह्याच कपड्यांनी जाऊ काय आता मी? काय म्हणून लोक म्हणून काय कपडे गिपडे नाही आहे का बाप्पा म्हणून? आता मी राधिका ताईला म्हटलं माझ्यावर साड्या नाही तर थ्या म्हणे मै घेऊन घे म्हणे, घालापुरती घेऊन घे म्हणे आणि तशी घेऊन घे म्हणे तू लागत असेल तर. पण मी कायले घेऊ त्याची साडी? चांगलं वाटते काय? एक तर म्हटलं भाऊजीनं त्याच्या पसंत आणून दिली त्याला, मग त्याच्या पसंतची मी घेऊन घेऊ काय? काय म्हणून ते पा म्हणून मी बायकोला आणून दिली म्हणून आणि हिनं घेऊन घेतली म्हणून. भलेशी मी घालून घेईन त्याची साडी, पण हमेशासाठी नाही पाहिजे मला. राधिका ताई म्हणे हमेशासाठी घेऊन घे म्हणे. म्हटलं नाही. म्हटलं मी काय म्हणतो, मला नाही काय तुम्ही पैसे द्या, नाही तर मी मोबाईलमध्ये ऑनलाईन पाहतो आणि 1-2 साड्या बोलवतो. आता मी गावाला जाईन तर पाहिजे नाही काय? पण इतक्या लवकर ऑर्डर येणारही नाही आहे नाही काय 1-2 दिवसात? मी काय म्हणतो, सध्या तू सबूर कर. आताच मी बाबाला पैसे मागितले होते, मागव. आता मी काही तेले मागू नाही शकत आणि साड्या काही एवढ्या तेवढ्याच्या होणार नाही आहे. कमीत कमी 1000 रुपये तरी पाहिजे. माझ्या जवळ काही सध्या काही पैसे आहे नाही. आता मी गावाला गेलो तर तिकडे खर्च झाले. बाबानं काय दिले होते मला 200 रुपये फक्त जायचे आणि याचे तिकीट. म्हटलं त्याच्यात म्हटलं आईची तिकीट भरायला लागली. 1 रुपयानी वाचला म्हटलं 200 रुपयातला. 1 रुपयानी वाचला. उलट म्हटलं आई जोडून घेतले मी पैसे. आई म्हटलं तू 100 रुपये दे म्हटलं मला ऑटोले. म्हटलं तिकीट तर होऊन गेली आमची तेवढ्या पैशात, पण ऑटोले म्हटलं आई जोडून घेतले पैसे. लेकरी ते तर बरं झालं, तिथं लेकरं नव्हते, नाही तर लेकरीच्या हाती द्यायला ते लागले काय? 50-50 रुपये तर दिले असते हाती. एवढ्या दिवसाच्या बाद गेलो, दादा आला म्हटलं असतं त्याच्या हाती त्या लागले असते. पण होतेच नाही जवळ तर. आणि मी घरूनही नाही नेले, घरी आहे ना 200-300 पडले. म्हटलं होऊन जाईल म्हटलं, याच्यात जाणे होऊन जाते आरामशीर. पण कायचं आईची तिकीट भरायला लागली त्याच्यानं जरासं हे होऊन गेलं. मग ऑटोचे पैसे आईले मागितले आणि मग आलो मग घराकडे. तर मी काय म्हणतो, असं करतो थोडे दिवस थांबून जाय. सध्या म्हटलं राधिका ताईच्याच ताई म्हणतो पाहिजे, त्याबरोबर मी ताई म्हणायला लागलो आहे नाही काय? राधिका बहिणीच्या नाही काय घेऊन घे तू साड्या सध्याच्या, तिथं घालशील गिलशील तर. नंतर मग मी आणून देतो तुले 8 दिवसानं. मग बाबा जोडून घेईन मी पैसे आणि मग इकडचं पाहतो नोकरी गिकरीचं. मग इकडचं जमलं का मग आपल्याला मागाच नाही लागत ना बाबाला पैसे, आपल्याजवळच पैसे राहते. बरं ठीक आहे ना. ठीक आहे. मग घेऊन द्या ना मला 8 दिवसाच्या नंतर. मग मी बोलवत नाही.
ऑनलाईनही नाही बोलवत आणि सध्या तुमच्या मागंही नाही लागत. मग पक्का पक्का घेऊन द्या ना मला 8 दिवसाच्या नंतर. अरे हो ना, घेऊन देईन ना, नाही म्हणून राहिलो का मी, घेऊन देईन. अमाय बाई, पिंट्याचे बाबा पैसे मोजून राहिले वाटते. तेले म्हणतो द्या म्हणून 500 रुपये म्हणून. म्हणू काय तेले. तसेही म्हटलं कालपासून आली मी तर बरोबर काही बोलले नाही माझ्यासोबत. कमीत कमी ह्या बायण्यानं म्हटलं बोलणं तरी होऊन जाईल. नीर फुगलेच राहून राहिले बाप्पा. आणि झालं गेलं पार पडावतं. ह्या वयात येईल शोभते काय हे असे धंदे करणं. धंदे करासाठी बस मागच लागले राहते. पिंट्याचे बाबा पैसे मोजून राहिले काय हो? पाहून दिसून नाही राहिलं का तुला पैसे मोजून राहिलो म्हणून? चुकारा करायचा राहते ना मुले, द्यायचे राहते पैसे. पैशाने मोजून तर काय करण. तसंही म्हटलं तू घरात राहिल्यावर आता पैसे मोजूनच ठेवा लागते. तू घरात राहिली का पैसा तसा ठेवताच येत नाही. तू कायच्यातले काढशील आणि कायच्यातले गायब करशील याचा काही भरोसाच नाही आहे म्हटलं आता. बाप्पा तुम्हाला काय चोरगीर दिसून राहिली काय? चोट्टी गिट्टी दिसून राहिली काय म्हटलं मी? मायावर काय भरोसा नाही काय तुम्हाला? एवढं जीवन काढलं मायासोबत आणि आता भरोसा उडला काय तुमचा? काही बोलत बसता तिकडे. बरं जाऊ द्या ते 500 रुपये द्या बरं मला. एवढ्या दिवसाचे म्हटलं तुम्ही पैसे नाही दिले ना, काही नाही दिले. मग आईच्या इथं होती तर मी द्या बरं पैसे 500 रुपये. 500 रुपये आता कायले पाहिजे तुले? एवढा मोठा 10,000चा गोमन केला म्हटलं त्या. आता कायले पाहिजे तुले 500 रुपये? खर्च केले का 10,000 रुपये? थोडे होते काय ते? आणि कुठे गेले ते पैशाचा हिशोब सांग बरं. आता बाहेर गाव गेली होती. पैसे लागत नाही तर काय? बिमारी सिमारीले मै भाऊ गरीब आहे म्हटलं. बिमारी सिमारीले लागले. बिमार पडली होती तर तिथं लेकरीले देव. काय हिशोब काय आठवण राहते काय? काही बोलत बसता तिथं. जराशे पैसे मागितले का बस काही ना काही गोष्टी काढता तुम्ही आडव्या तिडव्या. असं म्हणजे तू चोरून लपून पैसे घेऊन जाय आणि मी तुला त्या गोष्टीचा हिशोबही नाही मागू. एखाद्या वेळेस जर राहिलं तर माणूस मान्यही करते. तू सांगून कोण नाही गेली पहिले? एवढे मोठे पैसे नेले त्या अलमारीतून आणि 10,000 रुपये काय थोडी रक्कम होते काय? तुला लाज लेखीच नाही वाटत काय म्हणता? लाज वाटायले विचारही नाही करत का बा घरात काही कामी असन, एवढे मोठे पैसे ठेवले आहेत अलमारीत. त्याचं काही काम असन, काही गरज नाही ना फरज नाही, घेतला बंडल उचलला आणि ठेवला आणि चालली. आणि तिथं म्हटलं तिथं कोणता खर्च होता हो तुया? खर्च राहिले माहिती आहे कंजूस आहे तू. काय देशील तेले लेकरीले द्याले म्हणणी करत तुया भावाईले काय देशील? नुसतं खोट्या नाट्या गोष्टी बोलत राहतो. डबोलीवरच असं ठेवले तुया. कुठं खर्च करतो तू? खर्च करायला फक्त ते खातं दुकानाचं इकडचं तिकडचं त्याच्यावरच खर्च होते तुये, बाकी कायच्यावर होते? हे पिंट्याचे बाबा द्यायचे संत द्या, नाही द्यायचे संत नका देऊ. 17 गोष्टी काही करू नका. आणि म्हटलं तुमची अर्धांगिनी होई मी. तुमच्या पैशावर माझा अधिकार आहे म्हटलं किती की म्हटलं तरी. आणि एक वेळेस पैसे घेतले तर 17 वेळा काही उचकणं देऊ नका मला तुम्ही. उचकणं द्यासाठी काय होते? मी घेऊ नाही शकत काय? मला काही लागू नाही शकत काय? मला काही गरजा नाही आहे काय? नुसते बोलत राहतात तिथं. हो गरजा आहे ना तुया, लय मोठ्या गरजा आहे म्हटलं. लय मोठ्या गरजा आहे. काजू बदाम खातं की नाही तू? काजू बदाम खातं लपू लपू त्याच तर खर्च आहे तुया. हे असे बोलता तुम्ही. बसा चिवडा पैसे. या मंदाले पैसा देणं तरी पुरते काय? घरात 1 रुपया खर्च करत नाही म्हटलं. 1 रुपया नाही, पूर्ण पैसे लपून ठेवते. काय करते आणि काय नाही, काय दिन हे मायच्या इथं भावाच्या इथं म्हटलं. ते बिचारे गरीब आहे पण म्हटलं नागदार आहे. हिचे पैसे थोडी ना घेणार आहे ते. आणि हे देते तरी काय? हिनं दिले असते तर हिनं घेतले असते. सोडतच नाही. हे नवऱ्यासाठी लेकरीसाठी तर नाही सोडत तर काय त्याच्यासाठी सोडन? आता मला काम होतं म्हटलं थोडंसं. आता सध्या भाव कमी आहे, खताच्या पोताचा भाव कमी आहे तर म्हटलं आणून ठेवून घेतो म्हटलं. मग नंतर कामी येते. मग तिकडे बरसात पाण्यात अजून वाढून जाते. मग बरसातीच्या नंतर तर मग अजून महागीत घ्या लागन. तेवढेच आपले उरले तर कामी येते ना पैसे. तर चला मग मंडळी, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. आणि म्हटलं आज राहिली म्हटलं तुमची सगळीचे छान छान नाव घ्यायची वेळ. काल म्हटलं होतं ना तुम्हाला का सगळीचे आज नाव घेईन म्हणून. चला तर मग आपण नाव घ्यायला सुरुवात करू. प्रियंकाताई मून, चित्राताई जावरकर, अश्विन भट, मीनाताई गोंडाने, सोनलताई राखुंडे बुट्टीबोरी, रत्नमालाताई तिरुलकर, ललिताताई भरेडे, मनीषाताई फोंदके, विजयाताई भोकरे संभाजीनगर, भारतीताई वाघमारे, अर्चनाताई देशमुख, सुधांशू लांडे, तारा जैन, दीपिकाताई भावसार, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, रेखाताई मोहाडीकर, रंजनाताई इंगोले, मृदुलाताई लंगारे, छायाताई राजोडे नाशिक सातपूर, कुमुदताई उघाडे, ज्योतिताई लारोकर नागपूर, सुनंदाताई दुसाने दिवा MP,
महाराष्ट्राची झक्कास कॉमेडी बबिताताई उईके, सीमाताई वाकडे चंद्रपूर, अश्विनीताई गहुले. तर या सर्व आपल्या माता भगिनींचे खूप 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 धन्यवाद, मनापासून धन्यवाद, ज्यांनी ज्यांनी आम्हाला छान छान कमेंट केली. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या आणि पुढच्या व्हिडिओची वाट पहा.